वर्षा, तू गप्पा मारायला आली ती संगीता तुला कलर सुद्धा लावत नाहीये. गप्पा नाही मारायचा. ऐकणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. होली है, होली है, होली है. काय म्हणता सिलेक्शनात ताई? बोला. सगळ्यांनी रंग लावलाय, तुम्हीच फक्त रंग नाही लावलाय. आपलं वय आहे का आता रंग लावण्याचं? अहो रंगाला वय नसतं, रंग लावला की आपलं वय होतं. हा रंग तुम्ही लावलात ना तर तरुणी वाटेल. तरुणी काय? तरुणी तरुणी. काहीतरी काय गप्प बसा. सुलक्षणाही लावतो मी तुम्हाला. थोडासा रंग लावतो. थोडा 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 लावतो. थोडा 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 थोडा. सुलक्षणा नाही. थोडा थोडा. होली है. सुलक्षणा थोडा 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 लावतो 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 मी लावतो. अरे 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 थांबा तुम्ही. अहो काय अरे चला चला. कसं आवरूया ना मी? अहो तुम्ही काय करताय? तुम्ही जरा ऐका माझं. होली है. ऐका. होली है. काय होली आहे? रमा, रमा तू आहेस ना इथे? बघतेस ना मला? मी कसं पूर्वीसारखंच पुन्हा जगायला लागलोय तुझ्यामुळे. तू पुन्हा माझ्या आयुष्यात आली असं म्हणून. रमा, म्हणजे तू आहेस, तू इथेच आहेस. रमा, तू माझ्या आजूबाजूला आहेस ना? मला माहितीये तू इथेच आहेस. तुला आठवतंय आपलं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण इथे रंगपंचमी खेळलो होतो. एकमेकांना किती रंग लावले होते, इतके की आपण ओळखू सुद्धा येत नव्हतो. खूप वेगळे दिसत होतो, पण दिसत होतो. मी तुला बघू शकत होतो, मी तुला स्पर्श करू शकत होतो. तर समोरच पण दिसत नाहीयेस. हे रमा, मला तुला आता रंग लावायचा आहे. कुठे आहेस तू? मी इथे तुझ्या समोर आहे राघव. रमा, मला तुझ्या रंगात रंगून जायचंय. मला तुझ्या हातून रंग लावून घ्यायचा राघव. रमा, आहेस ना इथे तू? हो, मी तुझ्या समोर आहे, समोर. राघव. रमा, राघव. रमा इथे आहेस तू? राघव, मी इथेच आहे. रमा कुठे आहेस तू? मी इथेच आहे राघव, तुझ्या समोर आहे मी. रमा, मला अंदाज बांधता येत नाहीये. मला तुला सांगता येत नाही राघव. रमा, तू दिसू शकत नाहीयेस मला. आनंदीशिवाय ते शक्य नाहीये राघव. रमा, राघव. तू इथे आहेस का? राघव. तू इथे आहेस? राघव. तू इथे आहेस? हो. अरे हा असा एकटाच रंग का उधळतो? राघवला भांग चढली वाटतं, त्याला सवय नाही ना म्हणून. हा राघव, हे बघ, रंगवून टाकलंयस तू मला. आता तू माझ्याकडे बघितलंस ना तर तू ओळखणार सुद्धा नाही. बस आता मी नाही, मी थांबणार नाही.
मी सुद्धा तुला रंग लावणार. सगळ्यांना रंग लावून झाले. आनंदी सोडले. पण सोडणार नाही अशीच. लेले काकू, कुठेची आई गेली? कुठे सगळे? थोडा 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 न्या थोडा थोडा. मला नाही सॉरी, परीला अजून भेटलो नाही मी. तुझा शब्द नाही मोडला. होळीच्या शुभेच्छा. सॉरी. आय एम सॉरी.
हाय. ए, तुला बरं वाटतंय ना आता? आर यू हॅपी? नाही. का ग? तुम्हाला कलर नाही लावला. ओ, असं कसं शक्य आहे? तुझ्या बरोबर कलर खेळायला तर मी आलोय. आजा, लवकर बाहेर निकल. तुम्ही मागच्या अंगाला जावर. आधे उधर जाओ, आधे उधर जाओ. चला. बाकी सब मेरे पीछे रहो. आजा 10 मिनिटाच्या आत बाहेर यायचं. आजा, बड़े बोला न सांगती बाहर निकल. हमने तुमको चारों तरफ से और खुद ने भी घेर लिया है. 10, 9, 8, 7, 6. बिंदास घरी ये. गावलो तर रंग लावशील ना. 5, 4. राहुल्या, आजा घरात नाही. अगं तू घरातच लपून बसलाय. आजा जर का घरात असता ना तर मी 5 महिन्याच्या आत बाहेर आला असता. आता मग आता आजा जिथं कुठं लपून बसला असेल ना तिथून मी त्याला शोधून काढली. पण रंग तर मी त्याला लावणारच. शीतल पवार आहे मी. शीतल पवार असशील तू, पण मी बी अजिंक्य शिंदे. वन अँड ओनली. ए शीतल, ए शीतल थांब की. ए शीतल, अगं कुठं चाललीस? आजाला रंग लावणार राहीस ना? रंग तर मी लावणारच आहे. मग का आलीस? आजाला रंग लावायला. हा, मला आता कळलं. काय? तू चिडल्यास म्हणले तो स्वतः बाहेर येईल, मग त्याला आपण पकडायचा आणि कलर लावायचा. कसली हुशार आहेस ना तू माझ्या गत. हे असं काय नाही. हा, मग कसं? आजा घरात नाही. अगं मग कुठं गेलाय? हे काय मला माहित नाही, पण तो घरात नाही. अगं तू घरातच लपून बसलाय. मला फुल कॉन्फिडन्स आहे. उबलाक हरबास की किती रंग होशील. होली आणि हे नरसाळ्या, मला रंगवत बसण्यापेक्षा जावा त्या आजाला रंग लावा. अरे तू घरातनं बाहेरच येईना ना. का मग काढा की त्याला बाहेर. येईना ना त्यो. हे शितले, म्हणजे तू बी अजून त्याला रंग लावला नाही व्हय? नाही ना, ॲलर्जी म्हणून कुठं तर लपून बसलाय. ते अगं गंडवतोय तो तुला. शितले, मला नाही वाटत आजा तुझ्याकडनं आज रंग लावून घेतोय म्हणून. इक्या, मी रंग लावणार म्हणल्यावर मी रंग लावणारच. मग अशा हार म्हणून कशाला आलीस माघारी? शितले, तुझ्या जागी जर मी असतो का नाही तर आजाला घरात घुसून रंग लावला असता. अय बेट्या, त्या आजीच्या घरात ती मामी हुंबऱ्यावर बसल्या गस्त घालत. अरे बॉर्डर क्रॉस करणं मुश्किल झालंय ना. हार मग सर्जिकल स्ट्राईक करा की. म्हणजे घरात घुसून रंग लावायचा. चला आपण घरात घुसून रंग लावू. चल. इक्या, आजा घरात नाही. मग कुठे? ते काय मला माहित नाही, पण तो घरात नाही नक्की. तुला कोणी सांगितलंय? आजा मला सकाळी म्हणला होता मी गावणार नाही, आणि काल म्हणला होता मी घरातच बसणार आहे, बाहेरच येणार नाही. अगं मग घरात आहे म्हणायचं सोडून नाही काय म्हणतेस? आजा घरात थांबला तर आपण घरात घुसणार हे त्याला माहिती. आणि जर का तो घरात थांबणार असता ना तर त्यानं काहीतरी वेगळं कारण दिलं असतं. म्हणजे मी कुठं तर बाहेर चाललोय का असं काय तर. म्हणजे तो माझी दिशाभूल करतोय. अरे हा, आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवले हे. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आमचं विद्यार्थ्यांवर लेक्चर झालं होतं का नाही, त्यात सांगितलं होतं कधी पण दुश्मनाला चुकीची माहिती द्यायची आणि त्याला गाफील ठेवायचा. म्हणजे युद्धाचं फॉर्म्युला तो आमच्या वापरतोय काय? तो जरी फौजी असला ना
तरी मी फौजीची होणारी बायको एवढं लक्षात ठेव. कुठं बी लपुती त्याला तर मी शोधून काढतच असते. शिपले अगं शीतल थांब की आम्ही बी येतो. चल यास्मिन चल सगळी फौजच आपण शीतलच्या मागणं घेऊन जाऊ. उसे जाने दे अकेले कुछ मिशन में फौज नहीं लगती. हा बराबरच बोलती. दादा आला दादाला लावूया रंग. थांबा दादांना कुणीही रंग लावणार नाही. म्हणजे दादाला पहिला रंग वहिनींशिवाय दुसरं कुणीही लावणार नाही. अच्छा अच्छा आधी वहिनी रंग लावणार आणि मग दादा लावणार. रंगवून टाकूया. थांबा आधी मी रेणुका आता होते हाक म्हणते. रेणुका मी रेणुका त्यांना बोलवून आणते आल्यावरती. दाजी होळीच्या शुभेच्छा. आता काय रंग लावायचं निमंत्रण देऊ. अरे ये अरे थोडासाच लावा. ये हा राहू दे. तुम्ही सगळे काय आता तोंड बघत बसणार आहात. खेळा रंग खेळा. खूप चुका केल्यास तू. तुझ्यावर खूप विश्वास होता माझा. विश्वास गमावलास. तुझ्या एका चुकीमुळं आज मुक्ता या घरामध्ये सून म्हणून वावरते. तो गमावलेला विश्वास परत कसा मिळवता येईल याचा विचार कर. त्या चुका कशा सुधारता येतील याचा विचार कर. इतकी वर्ष काम करतोस त्यामुळे प्रत्येक माणसाला एक संधी मिळायला पाहिजे. आज होळी आहे. देतो तुला मी संधी. गेलं तुला माफ. दादा मी तुम्हाला रंग लावू. होळी आहे आज. लाव. होळी मी पेटवणार आहे. कोणी दंगा करायचा नाही. हे लाडू आता होळी पेटवायची. ये मागे मागे मागे. हो पोरांनो मागे या. पेटव की. मी काय जायला भीत नाही. लईच डेअरिंग बाज आहे बाबा लाडू. एवढाच जर डेअरिंग बाज आहे लाडू तर त्या रानडुकरासने बी मारायला पाहिजे त्यानं. हा मारणार की. होलिका माते आमच्या घरावर आलेली सगळी संकट तू तुझ्या आगीत सामावून घे. आमच्या सर्वांच्या अंगी असणारा राग लोभ सगळं काही आम्ही तुझ्या आगीत अर्पण करतो.
गावावर आलेलं रानडुकरांचं संकट दूर होऊ दे. होळी म्हणजे आपल्यातला वाईटपणा होळीच्या आगीत जाळून टाकण्याचा दिवस. आपल्यातले हेवे दावे, भांडणं, राग समद या होळीच्या आगीत जाळून टाकूया. लाडू ये. अरे लाडू ये. बोमला रे बोमला, खटून बोमला. चला आता समद्यांनी जेवून घ्या आणि मग आपण जमूया. आज रातच्याला रानडुकराला सुट्टी द्यायची नाही म्हणजे नाही. वय गावावालेले रानडुकराचं संकट या होळीतच जाळून टाकूया. एकदम बेस्ट. आता बोंबा मारायच्या त्या रानडुकराच्या नावानच मारायच्या. तिथली शोधायला घरी गेली असेल. अरे पण मी गावतोय कोणाला? अरे कोण आहे आपण? भाऊजी शितले तुला काय वाटलं तू माझ्यापासून लपू शकतोस होय? शीतल पवार आहे आपण. एकदा का चॅलेंज घेतलं ना की घेतलं. अगं पण मी कुठं चॅलेंज दिले तुला? नाही. पण मी तर घेतलं होतं की. आणि काय रे काय म्हणला होतास? हा मी कुणाला गावणार नाही असं म्हणलं होतं. काढलं का नाही शोधून? शितले मला रंगाची अलर्जी सांगतोय. आणि मी जर का रंग लावला नाही ना की मला अलर्जी होती. नाही शितले 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 कुठे पळतेस? शितले तुला एकदा सांगितलं कळत नाही का? नाही कळत. अगं नको लाव रंग. असं कसं नको लावा? रंग तर मी लावतच असते. शितले वय आता मी गावतो बघ तुला. ये शितले शितले सांगतो तुला पोहू नको म्हणून. बघू शितले तू शितले नाही शितले 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 चिटिंग आहे का ही? प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतंय. थांब तो तर गाव. शितले थांब शितले आता कुठं जाशील? हा लय मस्ती ना तुझ्या अंगात. मग तुला कोणी सांगितलेलं नाटक करायला? काय नाटक काय? मला अलर्जी तर आहे. तर काय तर आता तुला सोडतो का बघ. चितले चितले